नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 आहे ती परीक्षा कधी होईल त्याबद्दल एक न्यूज आलेली आहे, एक बातमी आलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये मी डिटेल बोलणार आहे की त्या बातमी जी आलेली आहे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आणि एक्झाम रिलेटेड तिने सांगण्यात आलेलं आहे की सध्याची परिस्थिती काय आहे। तर डिटेल या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, डिटेल हा व्हिडिओ पहा। तर तुम्ही पाहू शकता ही न्यूज आहे सकाळ न्यूजपेपरमधील। राज्य सेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख ठरेना, तारखा बदलामुळे आयोगाचे आता तोंडावर बोट, 6.5 लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला, अशी हेडलाईन दिलेली आहे आणि सब हेडलाईन दिलेली आहे। आता आपण डिटेल न्यूज बघू, त्यामध्ये कोणकोणते पॉइंट्स कव्हर केलेले आहेत। यंदाच्या वर्षातील 8 महिने संपूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा व संयुक्त पूर्व परीक्षा घेतलेली नाही। आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या तारखा 4 वेळा जाहीर केल्या, पण प्रत्येक वेळी परीक्षा पुढे ढकलावी लागली। त्यात कृषी विभागाच्या जागा समाविष्ट झालेल्या नाहीत। दुसरीकडे शासनाकडून अजूनही सर्व मागणीपत्रे न आल्याने संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात देखील प्रसिद्ध झालेली नाही। 6 ते 6.5 लाख विद्यार्थी या दोन्ही परीक्षांची तयारी करत असून त्यातील अनेकांची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याची वस्तुस्थिती आहे। मागील वर्षी संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात फेब्रुवारीत प्रसिद्ध झाली आणि एप्रिलमध्ये परीक्षा पार पडली होती। तत्पूर्वी राज्यसेवेची पूर्व परीक्षा देखील आयोगाने घेतली होती, मात्र यावर्षी सप्टेंबर उजाडला तरी राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाला घेता आलेली नाही। विद्यार्थ्यांचे आंदोलन, राज्य सरकारचे आदेश व मराठा आरक्षण या कारणांमुळे परीक्षा 4 वेळा पुढे ढकलावी लागली। तर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शासनाने सर्व विभागातील रिक्त पदांची मागणीपत्रे द्यावीत म्हणून आयोगाने सातत्याने पाठपुरावा केला, पत्रव्यवहारही केला, मात्र अद्याप सर्व विभागांकडून मागणीपत्रे आयोगाला मिळाली नसल्याने संयुक्त पूर्व परीक्षा देखील मागील 8 महिन्यात झालेली नाही। या सगळ्या गोंधळात तरुणांचे नुकसान होत असून त्यांना आर्थिक बुरदंड देखील सोसावा लागत आहे। अनेकांची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने त्यांची ही शेवटची संधी असेल अशी ही स्थिती आहे। निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान याची आठवण आता ना आयोगाला ना सरकारला अशी सद्यस्थिती आहे। 4 वेळा तारखा 4 वेळा बदल, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी 2 ते 2.5 लाख विद्यार्थी बसले आहेत। नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा 28 एप्रिल रोजी होणार होती, पण मराठा आरक्षणानंतर विद्यार्थ्यांना EWS ऐवजी SEBC किंवा कुणबीचा पर्याय देण्यासाठी परीक्षा पुढे ढकलावी लागली। त्यानंतर 6 जुलै, 21 जुलै आणि आता 25 ऑगस्ट यावेळी होणारी नियोजित परीक्षा देखील पुढे ढकलावी लागली। आयोगाने 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलताना लवकरच तारीख कळवू असे पत्रातून स्पष्ट केले होते, मात्र 10 दिवस होऊनही आयोगाने नवीन तारीख जाहीर केलेली नाही। त्यामुळे परीक्षा निवडणुकीमुळे दिवाळीनंतर होईल असे बोलले जात आहे। म्हणजे अशी बातमी बोलले जात आहे असे म्हणणं आहे न्यूजपेपरवाल्यांचं की परीक्षा ही निवडणुकीमुळे आणि दिवाळीनंतर होईल, म्हणजे परीक्षा ही दिवाळीनंतर होऊ शकते, निवडणुकीनंतर होऊ शकते, राज्यसेवा पूर्व परीक्षा असे बोलले जात आहेत। IBPS परीक्षांच्या तारखा पाहून राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख निश्चित केली जाईल। कृषी विभागाच्या जागा त्यात समाविष्ट करण्याचा निर्णय अजून झालेला नाही। तसेच संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शासनाकडून सर्व विभागांकडील रिक्त पदांची मागणीपत्रे मागवण्यात आली आहेत। ती आल्यानंतर या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होईल। सुवर्णाक्षरात सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग। तुम्ही डिटेल ही बातमी बघितलेली आहे की अजून काही परीक्षेच्या तारखा आलेल्या नाही आहेत। राज्यसेवा पूर्व परीक्षा असू दे किंवा कंबाईनची जी जाहिरात आहे ती त्या रिलेटेड काही अपडेट नाही आहे। असं बोलले जात आहे की दिवाळीनंतर आणि निवडणुकीनंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा होईल असे बोलले जात आहे, असे या न्यूजमध्ये पूर्ण कव्हर केलेले आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय